सगळ्यांक नमस्कार. येवकार. शॉर्ट नोटिसाचेर तुम्ही आयले, देव बरें करूं म्हणटा. आमचे मोदी आसा, आमचो काँग्रेसचो अध्यक्ष अमित पाटकर, आमचो नॉर्थ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब विरेन शिरोडकर, साउथ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब सावली देसाई, आणि आमचो सेवा दलाचो चेअरमॅन बाब राजन घाटे. हो जो विषय आसा आयज तुम्ही आयच्या पत्रांचेर पळयला आसतले, जे हायकोर्टान लँड कन्वर्जन जे जाताले अंडर द गार्ब ऑफ ओडीपी, हे काल तांणी स्ट्राईक डावन केल्ले. इट्स अ बिग बिग रिलीफ. सगळ्या पत्रांचेर आसा, आमी 2 पत्रांचेर दाखयता तुमकां. ही लढाई स्टार्ट जाल्ली खूप वर्सां पयलीं. 2017-18 ही लढाई स्टार्ट जाली, आणि तुमकां 2018ची याद आसतली. हांवें स्पेशली रिक्वेस्ट केल्लो आयज आमचे बरोबर बाब राजन घाटे येवपाक, कित्याक तो हांगा हंगर स्ट्रायकार गेल्लो आणि खूपशे लोक ताजे बरोबर हंगर स्ट्रायकार गेल्ले, आणि गव्हर्नमेंट प्रेशराचेर आयिल्लो. सो काल जी कोर्ट ऑर्डर आयल्या इज अ बिग रिलीफ. हे डिस्ट्रक्शन स्टार्ट जाल्ले 2012. हांव 2012 कित्याक म्हणटा की 2012 कलांगूटचो MLA श्री मायकल लोबो ताणे चेअरमॅनशीप घेतली. 2012 ते 2019 तो चेअरमॅन आशिल्लो, आणि 2019 ते 2022 तेन्नाचो सांत आंद्रेचो MLA श्री फ्रांसीस सिल्वेरा. हे दोगांचे अंडर मॅसिव्ह डिस्ट्रक्शन जाल्ले आसा, लूटमार जाल्ली आसा. आणि हातून एक कळून येता की भाजपा सरकार टोटली इन्वॉल्व आशिल्लो हे सगळे कन्वर्जनात. ताचे आमी डिटेल्स दितले. सो ताचो बॅकग्राऊंड दिवपाक आणि फुडें व्हरपाक हांव रिक्वेस्ट करता आमचो पार्टीचो अध्यक्ष बाब अमित पाटकराक हाचेर माहिती दिवपाक. ताचे नंतर आमी डिटेल्स दितले तुमकां. 2012 जे गोंयान सरकार जे आयले, भारतीय जनता पार्टीचे सरकार, तेन्नाचो स्वर्गेस्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुराय गोंयभर भोंवलो, आणि ताणें सांगले की तेन्नाच्या काँग्रेस गव्हर्नमेंटान 10 करोड स्क्वेअर मीटर जागो कन्वर्ट केलो, आणि आम्ही सत्तेर येतकीच 100 दिसांनी नवो रिजनल प्लॅन हाडटले म्हणून 2012च्या मॅनिफेस्टोन बरयल्ले आसा. आज 13 वर्सां जाली, आणि ह्या 13 वर्सां उपरांत आज आमकां कळून येता की गोंयचे सगळे जागे, जमनी, भाटां, बेसां, दोंगूर हे सगळे हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान काबार केले. कॅप्टन विर्याटोन सांगले की 2017 ते 2018 ही नाशाडी चालू. याद करा 2017 जेन्ना हे भारतीय जनता पार्टीचे सरकार जेन्ना आयले तेन्ना तांणी कायदे चेंज करून अमेंडमेंट हाडपाक चालू केली. पयलीं तांणी हाडले 16B, आणि ह्या 16Bच्या मार्फत तांणी केस बाय केस सुटकेस घेऊन एक एक जागे कन्वर्ट करपाक चालू केले. ताच्या उपरांत जसो काळ गेलो, टाइम गेलो, तेन्ना आनी एक तांणी अमेंडमेंट हाडले 17(2), आणि हे 17(2) अमेंडमेंट हायकोर्टान ऑलरेडी ताचे जे रूल्स फ्रेम केल्ले अंडर दॅट 17(2) ऍक्ट have been scrapped.
ते जाता म्हणटकीर आनी एक अमेंडमेंट हाडले कॉल्ड एज 39A. आता ते 39A ऑल्सो एक चॅलेंज. आमकां आता माहिती अशी मेळ्ळ्या की येता तें अधिवेशन जे आसा आता पावसाचें ते आनी एक अमेंडमेंट हाडपाचें आसा. आता आमी कालच्या हायकोर्टाच्या जजमेंटाचेर आमी फोकस करूया की कशा पद्दतीन हायकोर्टान हे ओडीपी स्क्रॅप केल्ल्यो आसा आनी तातूंत ज्यो ज्यो चुको जाल्या ह्यो म्हाका दिसता आमच्या मुखार दवरल्या. विस्तारान बा कॅप्टन विर्याटो तुमकां कालच्या हायकोर्ट जजमेंटा विशीं आनी ह्यो ज्यो 2 ओडीपी आसा कलंगूट कांदोळे आनी आरपोरा नागोवा पार्रा या 2 ओडीपीन कश्यो इल्लीगल पद्दतीन ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान गोंयचे जागे जमनी विकून कसो हो रियल इस्टेट स्कॅम चलयला हे तुमच्या मुखार आमी दवरतात. म्हाका दिसता सध्याचो टीसीपी मंत्री विश्वजीत राणे हे सगळे इनिशिएट करता आणि हाचे बेनिफिशियरी सगळे बीजेपी पार्टी इन्क्लुडिंग द चीफ मिनिस्टर. म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान स्पष्ट येवपाक जाय की तो आता जेन्नाच्यान मुख्यमंत्री जाला लाखांनी स्क्वेअर मीटर गोंयचे जागे कन्वर्ट जाले. म्हाका दिसता इन डिटेल कॅप्टन विल एक्सप्लेन एंड देन वी विल डिस्कस इन मोर आणि कशा पद्धतीन जागे कन्वर्ट करता हे बीजेपीचे सरकार हे तुमच्या मुखार आमी दवरता. आता हाचो बॅकग्राऊंड म्हळ्यार 2015 कलांगूट आनी कांदोली तांचो ओडीपी हाडले तांचे आनी 2017 आरपोरा नागोवा आनी पार्रा खुबशे प्रोटेस्ट जाले, एजिटेशन जाले, हंगर स्ट्राईक जाली. कसोच सरकार आयकना. ताजे उपरांत कांदोली फोरम ताणी कोर्टान गेले. ताच्या नंतर कलांगूट कॉन्स्टिट्युएन्सी फोरम कोर्टान गेले and later they were also joined by Goa Foundation. So आमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. सगळे गोंयकारांच्या नांवान ही पळय तांणी लढाई सस्टेन लढाई जे इन्व्हेस्टिगेशन केले खुबशे तांकां त्रास जाले पेशन्स आशिल्ले आनी काल जी कोर्ट ऑर्डर आयल्या हांव तांकां देव बरें करूं म्हणटा. सो हातून जी कोर्ट ऑर्डर अजून अपलोड जावंक ना बट एक इंटरिम ऑर्डर आयिल्ली आनी त्या इंटरिम ऑर्डरा प्रमाणे हातून ही 47 पेज ऑर्डर जी आसा तातून तुमकां कळून येता की ओडीपीच्या नांवान कशें मायकल लोबोन पर्सनली डिक्टेट करून प्रॉपर्टी वायज सर्वे नंबर वायज कांयच सोडूंक ना. ते तुम्ही मातशे थोड्या पेशन्सान आयकायात. पयलो जो रिजनल प्लॅन आयिल्लो जो आमच्या अध्यक्षान सांगला तो रिजनल प्लॅन टू ड्राफ्ट ओडीपी जेन्ना हाडलो ह्या सरकारान वेर चेअरमॅन वॉज मायकल लोबो तातून कलांगूटान कशें ड्राफ्ट ओडीपी फ्रॉम रिजनल प्लॅन टू ड्राफ्ट ओडीपी फर्स्ट स्टेज कलांगूट 3,43,601 स्क्वेअर मीटर कन्वर्ट केले. कांदोली 2,85,292 स्क्वेअर मीटर. आरपोरा 93,170 स्क्वेअर मीटर. नागवा 21,086 स्क्वेअर मीटर. पार्रा 61,075. हे जस्ट ड्राफ्ट स्टेजीचेर ऑलरेडी केल्ले. 8 लाख टोटल 8,04,224 स्क्वेअर मीटर. ताच्या नंतर नेगोशिएशन स्टार्ट जाले. लेन देन की बात सुटकेस की बात म्हणजे फ्रॉम ड्राफ्ट ओडीपी टू फायनल ओडीपी कोणाकडे आसा जाल्यार यात म्हणटाले ते. कलांगूट हाचे फुडें परते 3,35,395 स्क्वेअर मीटर. कांदोली 2,77,189 स्क्वेअर मीटर. आरपोरा 1,63,639. नागवा 60,817 स्क्वेअर मीटर. पार्रा 52,851. टोटल 8,89,891 स्क्वेअर मीटर. पहिले अप टिल ड्राफ्ट आणि ड्राफ्ट टू फायनल ओडीपी आणि मागीर
total area change of zone, Kalamut 6,78,996 square meter. Kandoli 5,62,481 square meter. Arpora 2,56,809 square meter. Nagwa 81,903 square meter. Parra 1,13,926 square meter. Total 16,94,115 square meter change of zone. आणि या ऑर्डरीन बरयल्ले आसा साफ करून दॅट मायकल लोबो खंय एकट्या मनशाक डिक्टेट करतालो पण अशोक डिकोस्टा म्हणून कोण फ्रॉम टर्बोस्केल ताका खंय डिक्टेट करतालो वो सर्वे नंबर चेंज कर वो झोन चेंज कर हे हांगा बरयल्लें आसा कोर्टान सबमिट केल्लें आसा. आता मायकल लोबोचे ओन प्रॉपर्टी ताणे चेंज ऑफ झोन केले S3, S1, C3, C2 कांदोली मार्रानूत 5,000 स्क्वेअर मीटर, कलंगूट 7,352.62 स्क्वेअर मीटर, पार्ला 13,662 स्क्वेअर मीटर, नागवा 1,800 स्क्वेअर मीटर, टोटल 27,814.62 स्क्वेअर मीटर. हे फक्त आपणाचे ओन प्रॉपर्टी जो कोर्टान हायलाइट जाल्ल्यो आसा पळय त्यो चेंज ऑफ झोन. अच्छा जो टेनंटेड लँड आसा आमी म्हणटा ते टेनन्सी ऍक्ट आशिल्ले आमचे 1964 अग्रिकल्चर टेनन्सी ऍक्ट ते बारीकशे आमी चिंतीत जाल्यार यू अंडरस्टँड व्हॉट इज टेनन्सी लँड. ती टेनन्सी लँड जी कोमनिदादीची बी आसा ते फक्त आरपीन आशिल्ली पळय रिजनल प्लॅन 2021 आशिल्ली ती कशी चेंज केली पळय. कालांगूट 67,720 स्क्वेअर मीटर, कांदोली 26,080 स्क्वेअर मीटर. टोटल टेनन्सी लँड जी ताणे कन्वर्ट केल्या आरपी सान ड्युरिंग दॅट आरपी दिस इज 93,800 स्क्वेअर मीटर. लूट चालू आसा तरी पण. आता चेंज ऑफ झोन इन टेनंटी लँड इन ओडीपी हे पळय आमी सांगला ते रिजनल प्लॅनान. आता ओडीपीन कालांगूट 20,743 स्क्वेअर मीटर, कांदोली 23,735, आरपोरा 70,593, नागवा 35,655, पार्रा 8,751 स्क्वेअर मीटर. टोटल 1,59,477. फक्त ओडीपीनूच ताणे टेनन्सी लँड झोनिंग चेंज केले. आता नो डेव्हलपमेंट झोन. आता पळय ताची ऑडॅसिटी. मोद म्हणटा पळय तो कितलो मारला तो पळय गोंय डिस्ट्रॉय करपाक. नो डेव्हलपमेंट झोन कालांगूट 17,580 स्क्वेअर मीटर नो डेव्हलपमेंट झोन कन्वर्ट केलो ताचो. कांदोली 37,420 स्क्वेअर मीटर. टोटल 55,000 स्क्वेअर मीटर. आता आरपोरा या 2017 आता आरपोरा नागवा आणि पार्रा येतात ताकाय तो सोडिना. 35,710 स्क्वेअर मीटर, नागवा नील, पार्रा 4,900 स्क्वेअर मीटर. टोटल 40,610 स्क्वेअर मीटर. ये नो डेव्हलपमेंट झोन चेंज केले टू सेटलमेंट. हे तर सगळे ऍड तर करीत कांदोली, कालांगूट, आरपोरा आणि पार्राचे नागवा नील आसा 95,610 स्क्वेअर मीटर नो डेव्हलपमेंट झोन कन्वर्टेड टू सेटलमेंट. आता चेंज ऑफ झोन ऑफ मँग्रोव्स. मँग्रोव आम्ही म्हणटा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स अगेन्स्ट सुनामी और फ्लडिंग और स्टॉर्म. ते पासून तो सोडिना. कालांगूट 290 स्क्वेअर मीटर, सर्वे नंबर 68/6 आणि कांदोली 8,000 स्क्वेअर मीटर, सर्वे नंबर 2 आसा 213/2 आणि 11/57. टोटल 8,290 स्क्वेअर मीटर मँग्रोव तो कापून उडयता. सेटलमेंट. चेंज ऑफ अग्रिकल्चरल प्रॉपर्टी हे अदर देन टेनन्सी. टेनन्सी असेल तर डिफरंट. हे आता अग्रिकल्चरल प्रॉपर्टी तो आरपीतले आणि ओडीपीतले तो सेटलमेंटान हाडटा. कालांगूट 15,790 स्क्वेअर मीटर, कांदोली 8,480 स्क्वेअर मीटर, आरपोरा 26,740 स्क्वेअर मीटर, नागवा 19,900 स्क्वेअर मीटर, पार्रा 25,672 स्क्वेअर मीटर. टोटल
96,582 square meter agricultural land converted to settlement. मागीर 2022 इलेक्शना पयलीं मायकल लोबो काँग्रेसीन आयलो. इलेक्शन जालें, लीडर ऑफ ऑपोजिशन जालो तो. आनी लीडर ऑफ ऑपोजिशन जातकूच भाजपा सरकाराक बरें लागना. अरे तूं आमचो मरे, तुका आमी ग्रीन सिग्नल दिल्ले लूट मारपाक, गोंया काबार करपाक, विकपाक, तूं त्या सायडीक कित्याक गेला? सो ते एक हाय लेवल कमिटी अपॉइंट करता भाजपा सरकार. रिव्यू कर, हाच्या अंडर सगळे जाणा पळय ते ओडीपीन सगळे रिव्यू कर म्हणटात. आणि ती रिव्यू कमिटी 25 जुलै 2022 आपणाचे फायंडिंग सबमिट करता. आणि ते सांगतात हे पळय सगळे ओडीपीन कितें केलां ते रिवर्ट करा बॅक टू रिजनल प्लॅन विच इज अ गुड रेकमेंडेशन. हे लूट मारल्या म्हणटा, सगळे काबार केला म्हणटा, प्लीज रिवर्ट बॅक टू रिजनल प्लॅन 21. आणि तातूंत हे ऑर्डरीन बरयल्लें आसा. आणि ताजे ते पळय टीसीपीन ते कोण आसा पण पंडिता कोण काश्मीरच्यान सगळे आसा पळय भायले, ताणें हें केलां आणि ताणें बरोवन दिलां, पंडितान सायन मारल्या की आमकां खंय तो बसोन डिक्टेट करतालो. आय एम द चेअरमॅन एंड आय एम एमएलए, म्हाका चड खबर आसा, हांव सांगता ते तुमी करा म्हणून. हे ताणें बरयलां. दीज आर द एक्झॅक्ट वर्ड्स. हे आमी आनी कितें गुणान सांगले, दीज आर द वर्ड्स. आमकां तो डिक्टेट करतालो हे कर म्हणून. आणि तातूंत तो म्हणटा सेन्सलेस विड्थ ऑफ रोड जे 100 मीटर आशिल्ले ते 3 मीटर कर. कित्याक कोण तरी कोणें सांगलें आसतलें हमारा थोडा बड़ा दो, एक्स्ट्रा कर, रास्ता भाड में जाओ. तो 100 मीटराचे 3 मीटर ऑफिशियल हे मायकल लोबन खंय तांकां डिक्टेट केला. पॅडी फील्ड्स कन्वर्टेड टू डेव्हलपमेंट झोन, कमर्शियल झोन्स. आणि इवन विदाउट राईट ऑफ वे कोणाची प्रॉपर्टी आहा तो प्रॉपर्टीन कशें भितर वचपाचें तें पडना, तें कन्वर्ट केलें. हांव ते सगळ्या लोकांक सांगता कोणें पयशे दिल्ले बेगीन वचा, तो धांवच्या पयलीं दारार वचा, पयशे परते घेयात, नाल्यार धांवतलो तो. आता 12 ऑगस्ट 2022 बेस्ड ऑन दीज फायंडिंग्स ऑफ द रिव्यू कमिटी 12 ऑगस्ट 2022 गव्हर्नमेंट पार्टली सस्पेंड करता उडी गट धरून हाडटा परतो. नेगोशिएशन चालू आसा दिसता फाटल्यान. तूं येता काय ना पळय तो. आनी तेन्ना तुमकां याद आसतली मदीं शिवोलेची एमएलए रडटा कॅमेराचेर, तुमी कवर केला आसतलें. शी इज क्रायिंग. म्हाका दिसता डेट इज 27 जून 2022. दोगांय बसले आनी ती रडटा. आमचें हॉटेल आनी कितें एफडीए कस्टमरांक भितर वचूंक दिना. हे सगळे विश्वजीत राणे तांचेर प्रेशर घालता. तोय आसा मे बी काय मेळोंक आसतलें, आतां नेगोशिएशन चालू आसा. आणि मागीर फायनली 14 सप्टेंबरान ही रिटर्न बॅक टू बीजेपी. आणि डिसेंबराक हे पळय सस्पेंड केल्ले ओडीपी ते सस्पेन्शन काडटा. विश्वजीत आपणाच्या अंडर घेता आणि अनेक कन्वर्जन करता. म्हणजे हातून दाखयता विश्वजीत सगळे गेम करतालो. कोणे तरी तुमच्या भितरल्यान विचारले ताका एक दीस मायकल लोबो, कोण मायकल लोबो याद आसा? कोण मायकल लोबो काय म्हणटालो तो. म्हणजे नेगोशिएशन चालू आशिल्लें, अजून ताका कितें आपणाचें मेळोंक नाशिल्लें जाय तें. आणि फायनली जेन्ना डिसेंबरान ताणें परते हाडले, he started negotiating properly. अनेक एरिया कन्वर्ट जाल्यो आणि ते मागीर चॅलेंज केले. तो टीसीपी पळय चीफ टाउन प्लॅनर राजेश नाईक आशिल्लो पळय, ताच्या सिग्नेचराचे अंडर ते परते रिवर्ट बॅक करता. म्हणजे लोकांचो भंय ना, कायद्याचो भंय ना, कोणाचोच भंय ना. आपणाक जाय तशें केन्ना म्हणटा डिस्ट्रक्शन जाला, गोंय डिस्ट्रॉय केलें, आनी जेन्ना कमिशन मेळवलें
एमएलए गेले त्या सायडीक ते म्हणतात एव्हरीथिंग इज ओके आणि आपुणूय करता. There was a case of quid pro quo. So in this entire thing, जेन्ना कोर्टान एक इंटरिम रिलीफ दिली, ते 5 पय विलेजीस ओडीपी आसा की हाचेर कांय कन्वर्जन जावचें ना, तुम्ही टेक्निकल क्लियरन्सीस दिवचे ना, झोनिंग सर्टिफिकेट दिवचे ना. ताचे नंतर वो सरकार आणि एक ऑर्डिनन्स सरकार. And this ordinance, we are seeing it is signed by the honorable governor. आम्ही केन्ना गव्हर्नराक पॉलिटिक्साक हाडना, बट म्हाका दिसता एक गव्हर्नरान चिंतूंक नाशिल्लें सायन मारच्या पयलीं की are you giving a green signal for the destruction of Goa? केरळाचो तो केरळ तुम्ही पळयला इज नोन एज गॉड्स ओन कंट्री. ग्रीनरी गोंया आमी आशिल्ली ग्रीनरी ती काबार केल्या. And you are also becoming party. So how ताजेर करना की the governor is above politics, but his signature is there for further destruction of Goa by way of approving the ordinance. ना जाल्यार ताणे ऑर्डिनन्स ते परते धाडपाचे. तुमचे ओन भाजपाचे जे गव्हर्नर अपॉइंटेड आसा पळय ते बसतात महिन्याच्या म्हयन्यान आणि सुप्रीम कोर्टान सांगले यू क्लियर, बट वो एका धपक्यान क्लियर कर. सो वी विल मूव ऑन. सो आता आम्ही पळयत जाल्यार हे जितले डिस्ट्रक्शन जाला इट इज इमॅचरेबल. टाइम फॉर द पीपल ऑफ कालांगूट, कांदोली, आरपोरा, नागवा, पार्रा की आणि तांचे सारकी खात्री आसा आमकां की काल कोर्टान ऑर्डर दिल्या. Judicial justice has been delivered. We are very hopeful. The people of Kalamut, Kandoli, Arpara, Parra, Nagwa will give their order. ताणे आपणाची ऑर्डर आता येता ते इलेक्शनात दाखोवपाक जाय. शिवोलच्या लोकांनी दाखोवपाक जाय, मांद्रेच्या लोकांनी दाखोवपाक जाय, पेडणेच्या लोकांनी दाखोवपाक जाय, सालिगांवच्या लोकांनी दाखोवपाक जाय. हे नोटाक पळय खावार केला 70च्या लोकांक उलो मारता केन्ना तुम्ही दितले जस्टीस काय म्हण. जी जमीन तुमच्या वडिलांनी सांभाळून दवरलेली वो काबार करता टीसीपी मिनिस्टर. वी आर व्हेरी होपफुल द पीपल ऑफ गोवा विल राइज. परते हे जी ऑर्गनायझेशन गोवा फाउंडेशन, कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सी फोरम, कांदोली फोरम हांकां परते आणि एक फावट देव बरें करूं म्हणटा आणि अध्यक्षाक रिक्वेस्ट करता की हाचेर कन्क्लूड करपाक. आमचे दक्षिण गोंयचे खासदार कॅप्टन मिरियाटू फर्नांडीस आणि इन डिटेल 2012तल्यान जेन्नाच्यान हे बीजेपीचे भ्रष्ट सरकार सत्तेर आयला ते आज मेरेन तांणी फक्त तुमकां 2 ओडीपीचे कलंगूट, कांदोळी, पार्रा, आरपोरा, नागोवा ह्या 2 ओडीपीचे कशा पद्धतीन ह्या त्या शिवाय एग्रीकल्चरल लँड जवळपास म्हाका दिसता सगळी टोटल केली जाल्यार 1.5 लाख स्क्वेअर मीटर एग्रीकल्चरल लँड चेंज ऑफ झोन केल्ली आसा. आणि गोंय राज्याचो मुख्यमंत्री सांगता की सर कन्वर्ट करीत आसा. जवळपास 1,96,000 स्क्वेअर मीटर एग्रीकल्चरल लँड केल्ली आसा आणि टेनेंटेड लँड जवळपास 1,59,000 स्क्वेअर मीटर टेनेंटेड लँड. सो दोन्ही जर आम्ही ऍड केलो जाल्यार जवळपास 2.5 लाख स्क्वेअर मीटर जागो जी शेतां आशिल्ली गोंयची ती आनी कन्वर्ट केली चेंज ऑफ झोनान. नो डेव्हलपमेंट स्लोप जर आम्ही पळयत तर जवळपास 95,000 स्क्वेअर मीटर जागो व नो डेव्हलपमेंट स्लोप चेंज केल्लो आसा. सो म्हाका दिसता सगळ्या गोंयकारांनी हे मातशें समजून घेवपाक जाय की ह्या बीजेपीच्या सरकारान गोंयकारांक कशें फटयले. तांणी सांगले की काँग्रेस
21 जो रिजनल प्लॅन आशिल्लो दे हॅव रिवर्टेड इट बॅक टू द रिजनल प्लॅन जो काँग्रेस पार्टीन केल्लो. आणि याद करात जेन्ना गोंयच्या लोकांनी जेन्ना आवाज उठयलो तेन्ना काँग्रेस पार्टीन होच रिजनल प्लॅन अभियानान घातिल्लो, स्क्रॅप केल्लो लोकांक नाका म्हणून. हांव तुमकां एक आश्वासन दिता की जितली अमेंडमेंटां हांणी जी हाडल्या ह्या भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकारान, काँग्रेस पार्टीचे सरकार येतकीर ही सगळी अमेंडमेंटां आमी स्क्रॅप करतले. आणि जे कोणी लोक या जाग्याच्या जमनीच्या घोटाळ्यान इन्वॉल्ड आसात ते मागीर ब्रोकर आसूं किंवा मदले दलाल आसूं, हांकां काँग्रेस पार्टी कशीच लागीं घेवची ना. आणि हो जो पावर आसा जाग्याचो हो म्हाका दिसता गोंयकाराच्या मुखार दवरपाक जाय. सगळ्या गोंयकारांनी आपले प्रश्न, आपले विचार हे प्रत्येक पंचायतींतल्यान तो रिजनल प्लॅन वचून येवपाक जाय. कोण तरी मंत्री आपल्या बेडरुमान बसतलो एसीन आणि ताणें सांगलें तशें डिक्टेट करतलो की हे हाका पेंट मार, हाका येल्लो कर, हाका रेड कर. जावचें ना. म्हाका दिसता टायम आयिल्लो आसा की हे पावर्स गोंयचे जागे राखपाक, हे पावर्स म्हाका दिसता हो पावर आमी गोंयकारांक दिवपाक जाय. काँग्रेस पार्टी सदांच गोंयकारांचो आवाज आयकत आयिल्ली आसा आणि इन फ्युचर रिजनल प्लॅन जो जातलो वो गोंयकाराच्या आवाजांतल्यान, गोंयकाराच्या विचारांतल्यान जातलो. बीजेपीन टाउन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट म्हणटा ते एक रियल इस्टेट ब्रोकर मिनिस्ट्री कशी केल्ली आसा. हांगा तुम्ही पळयतात की लाखांनी स्क्वेअर मीटर जागे जे आमची भाटां आसतली, आमची शेतां आसतली, आमचे दोंगर आसतले, आमचे फॉरेस्ट आसतले, हे इल्लीगल पद्धतीन अमेंडमेंटां हाडून हे सरकार कन्वर्ट करता. आमी निषेध करता असले सगळ्या अमेंडमेंटाचो. आणि परत एकदा आमी मना काळजांतल्यान हे सगळे जे एक्टिविस्ट, एनजीओज जे तातूंत फोरम्स आसतले, जे कोर्टान गेले आणि ह्या इल्लीगल पद्धतीन जो जागो कन्वर्ट करपाचो जो प्रयत्न जालो, आज कोर्टान खंय तरी म्हाका दिसता गोंयाक एक न्याय दिल्लो आसा. आणि ह्या फक्त 2 ओडीपी न्ही, हे सगळे फाटल्या दिसांनी ह्या सरकारान पेडणे झोनिंग प्लॅन म्हणून हाडिल्लो आणि तो झोनिंग प्लॅन ते पुराय गोंयभर व्हरपा आशिल्ले. पूण पेडणेकारांनी आवाज उठोवन खंय तरी ह्या सरकाराचेर दबाव हाडून तो फाटल्यान ह्या सरकाराक घेवचो पडलो. म्हाका दिसता पुराय गोंयची जनता आज ह्या सरकाराक ज्या पद्धतीन हे सरकार गोंयचे डिस्ट्रक्शन करता ताजेर ठामपणे तांचो दोळो आसा. आणि आमी कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाशणांतल्यान खंय तरी आमी आयकलें की जेन्ना ताका म्हाका दिसता गोविंद गावडेनूच ते पयरच्या आयताराच्या भाशणांत सांगलें की जेन्ना तो मुख्यमंत्र्याक मेळ्ळो तो मुख्यमंत्र्यान ताका सांगलें की बाबा आपल्या हातीन कांय ना, आपले हात बांदिल्ले आसा, ही जी डिसिजनां जी घेता ती JP नड्डा घेता. म्हणजे हाजे वयल्यान गोंयच्या मुख्यमंत्र्यान दाखोवन दिलें की दिस इज द विकेस्ट गव्हर्नमेंट आणि ह्या मुख्यमंत्र्याकडे कसलेच पावर ना. हे जागे जमनी जे कन्वर्ट जाता हे सिद्ध दिल्लीच्यान JP नड्डा करता. हे म्हाका दिसता गोंयकाराच्या मुखार स्पश्ट जाल्लें आसा. हांव कलंगूट पंचायतीचे धन्यवाद करता की जे ह्या पिटिशनरान सहभागी आशिल्ले. आणि आज वेळ आयिल्लो आसा की जर तर आमी आमचे गोंयची आयडेंटिटी, गोंयचे जागे, गोंयचे कल्चर हे जर सांबाळटले जाल्यार असल्या दिल्लीच्यान कंट्रोल करपी JP नड्डा सारख्या सरकाराक म्हाका दिसता गोंयच्यान भायर उडोवपाचो आज वेळ आयिल्लो आसा. देव बरें करूं. असो दबाव मायकलाचेर आयिल्लो आसता सीएमाचो दबाव येता म्हणून तसो मायकलाचेर तेणी स्वता खातीर 2022ची जेन्ना निवडणूक जाली आणि बाब कॅप्टन विर्याटो सांगलें की काँग्रेस पार्टीन मायकल लोबोक लिडर ऑफ ऑपोजिशन केलो. लिडर ऑफ ऑपोजिशन करतकीच आमी TCP मंत्र्याक पळयलें. ऑन रिकॉर्ड तो आसा. ताणें सांगलें कोण मायकल लोबो, मायकल लोबो विल बी बिहायंड द बार्स इन द जेल. कित्याक बॅकड्रॉपान तांणी ह्यो सगळ्यो इल्लीगल कामां, चेंज ऑफ झोन, ओडीपीन कन्वर्जनां ही सगळी केल्ली. आणि खंय तरी म्हाका दिसता ताजेर दबाव हाडलो आणि 12 ऑगस्ट 2022 जेन्ना ताणें ODP सस्पेंड
करता म्हणून जेन्ना सांगलें तेन्ना म्हाका दिसता खंय तरी हे पयशाचो दबाव काय लँड माफियाचो दबाव ते हांव नको, ते तुमी ताका विचारचें पडटलें खंयच्या दबावाचेर तो गेलो. आनी सबसिक्वेंटली आमी पळयलें की जेन्ना हे ओडीपी सस्पेंड केले, जे जागे आदल्या चेअरमॅनान समजा सेटलमेंट केल्ले तेच आनी कमर्शियल केले. म्हणजे हांकां आनी एक साधन मेळ्ळें पयशे करपाचें. तुमच्याकडे स्वतः कसे काय फायदो करून घेतला? दाखयले न्ही ताणें आपले स्वताचे जागे कशे कन्वर्ट केल्या. ताणें तुका आमी एरिया सुद्धा सांगली मरे, जवळपास 27,000 स्क्वेअर मिटर ताणें आपलो डायरेक्ट इज अ डायरेक्ट बेनिफिशियरी न्ही. हायकोर्टाच्या जजमेंटान it is clearly categorically mentioned where he is dictating to that agency who was appointed to do the draft ODP. त्याचे नाव सुद्धा मेन्शन केले आसा. आर.के. पंडिता म्हणून हांवें सांगला न्ही, तो ताणें तो रिपोर्ट सबमिट केला. वो डिक्टेट करतालो आपणाक म्हणून. हय. आनी दुसरो तो कोण अशोक कोण डिकोस्ता म्हणून कोण तरी तर स्केच तोय सांगता आपूण फक्त काम करतालो, आपणाक जो सांगता ते चेंज करतालो. तांबडे वडवे सगळे. But they are culprits. They cannot wash out their hands. जे आता ही ओडीपी इन फोर्स आली न्हू, दे वर नोटिफाईड राईट, आनी तेजे उपरांत टील नाव द स्टे आसले कितले जागे जे ऑलरेडी वर कन्वर्टेड टू द न्यू झोनिंग, तेजेर टू रिवर्ट जावपाचे एनी ऑर्डर लायक दिस इज कम? Yes. Technical clearances were 141 आणि zoning certificates were 745. आणि ॲडव्होकेट नॉर्मा आल्वारिस तिने स्पेसिफिकली कोर्टाकडच्यान एक एश्युरन्स घेतले दॅट जितली कन्वर्जनां केल्यान दे विल बी डीम्ड नॉट कन्वर्टेड टील द फायनल ऑर्डर. आणि फायनल ऑर्डरीन सगळे रद्द करून उडयले. सो त्या खातीर आमी अपील करता, जितल्या लोकांनी दिल्ली पार्टी जावं गोंयची पार्टी जावं जे कन्वर्ट केला, बेगीन वचून ताच्या दारार खोटो मारून पयशे परते घेया. ब्रायब केल्ले जाल्यार नाल्यार धांवतलो तो. नीरव मोदी गेला, विजय माल्या गेला, हाका वचपाक कितें जालां? कोटीचे कोटी गेल्या. कॅच हिम बिफोर ही गोज. What about these mangroves and sensitive zones that you spoke about? They convert केले. तेजे रिवर्ट जातले. काल आमी will there be any action to? काल राती आमी एक रीडिंग एन्वायरमेंटलिस्ट कडेन उलयला. ही एन एडवोकेट ऑल्सो आउटसाइड दिल्ली कोणा कडेन उलयला. ही कोर्ट ऑर्डर आयली, रिवर्ट बॅक टू RP 21 अशें जायना. वी हॅव टू सेट एन एक्झाम्पल की दिस इज क्रिमिनल एक्टिविटी, डिस्ट्रक्शन ऑफ गोवा. बाय डिस्ट्रॉइंग mangroves you have endangered the life of all the people along the coast, because that is the first line of defense against tsunami and flooding. तुम्ही ते कातरून उडयले. ताजेर it comes under disaster management न्यू बिल पास जाला. ताजे अंडर कितें आसा, हाऊ वी कॅन पनिश दिस कल्प्रिट, हे सगळे आता आमी फुडें व्हरतले. अशें जायना की आमी प्रेस कॉन्फरन्स घेतले पॉलिटिकली कांड. नो, वी हॅव टू टेक इट टू द नेक्स्ट स्टेप लीगली. So you will take it legally? येस. मिस्टर पाटकर, तुम्ही म्हणलं पळय बीजेपी जे सेंटर इलेक्शन येता म्हणलो JP नड्डा हे जालें तर काँग्रेसीच्या मनशान येता आनी तुमी सेंटर इलेक्शन इन्फ्लुएन्स जावचे ना ह्या फुडें समज पावरान येयला जाल्यार? हांव तुजी मातशी याद मातशी मेमरी रिफ्रेश करता मेमरी. कित्याक 13 वर्सां जातकीर कितें जाता मनशाक मातशी याद उरना. 13 वर्सां पयलीं जेन्ना काँग्रेसीचें सरकार आशिल्लें तेन्ना काँग्रेस पार्टीन SEZ हाडली. गोयची जनता उठली, SEZ नाका म्हणून. इट वॉज द काँग्रेस पार्टी, गोवा काँग्रेस पार्टी who had the guts to withdraw SEZ. रिजनल प्लॅन जेन्ना गोयची जनता उठली आणि सांगले की आमकां रिजनल प्लॅन नाका, तेन्नाच्या काँग्रेसीच्या सरकारान रिजनल प्लॅन स्क्रॅप केल्लो. आता बीजेपी पार्टीची डिसिजन दिल्लीच्यान जाता हांव सांगना. हे खुद तांचो आदलो मंत्री पयर आयतारा तुमी पळयला मरे साष्टांग नमस्कार घालून ताणें सांगला की आपल्या मुख्यमंत्र्यान सांगले की बाबा आपले हात बांदल्या आणि सगळी डिसिजनां JP नड्डा घेता. सो म्हाका दिसता हो प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्याक विचारपाक जाय की बाबा तुज्या आमदारान तुजो आदलो मंत्र्यान हे स्पश्टीकरण दिला, सो हाजेर तुजें कितें म्हणणें काय म्हणून.
कॅप्टन टोटल कितको लँड कन्वर्ट जाला आता मेरेन इस ऑर्डरान मेन्शन आम्ही ब्रेक डाऊन दिला न्ही हांव परते सांगता तुका टोटल इज बेटर. पळय ड्राफ्ट ओडीपी 8,04,224 फायनल ओडीपी 8,89,891 चेंज ऑफ झोन 16,94,115 स्क्वेअर मीटर प्लस मँग्रोव तुका हांव सांगता मँग्रोवाचो 8,290 agricultural property that is not tenanted 96,582 tenanted 1,59,477 so आणि no development zone total 95,610 square meter तू तर आमचे विलेजेस तर पयशी इफ यू हॅव टू एप्रिशिएट कशें डिस्ट्रक्शन केला पळय जाल्यार आमच्यो धाकटुल्यो विलेजीस आयज पळय जेन्ना लॉट ऑफ एक्टिविस्ट एंड लीडर्स हू आर फायटिंग ताका कळून आयल्यात आमी प्रेस कॉन्फरन्स घेता म्हण त्या सायडीनच्यान आमकां आनीक फोन येवपाक लागले म्हाका दिसता बागा हिल कातरून इलिगली रातयां कितले ते 2.5 लाख स्क्वेअर मीटर So you can imagine, it is not reflected here. हे येतले आता म्हणजे इट वॉज लायक आपणाची रूल चलताली थंय जाय तशें करपाचें लूट मारपाचें वी कॅन गिव यू फिगर्स इन डिटेल सारके अंडर वॉट कॅटेगरी वॉट वॉज कन्वर्टेड टोटल आकडो सांगतलो न्ही तूं एड करी आनी दिवया कित्याक आमी हे सेपरेट कित्याक दवरला यू हॅव टू एप्रिशिएट एग्रीकल्चर कितलो कन्वर्ट केलो नो डेव्हलपमेंट कितलो केलो टेनंटेड कितलो केलो लो लायंग फील्ड आनी लो लायंग फील्ड म्हळ्यार एक सांगता गोंयांत केन्ना बुट्टी जायनासली कित्याक आमच्या वडिलांनी ते लो लायंग फील्ड्स आशिल्ल्यो सपोज पावस आयलो आनी भत्ती आयली जाल्यार ते उदक ते लो लायंग फील्डान वेतालें गांवांनी भरनासले लो लायंग फील्डान वेतालें तुमी पळयलां आसतलें आमच्या गांवांनी विलेजींनी आनी तेंय करून काडलें तो उदक खंय घातलें बुट्टी घातली थँक्यू We have asked for more details. We have asked for certain accurate document. It is not matching.